26 जानेवारी म्हणजे आमच्यासाठी खास स्पेशल दिवस असतो. तर तो का ना हे सुद्धा मी या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगते. तर आम्ही निघालो होतो नक्षत्र महोत्सव सातारामध्ये पाहायला आणि निघणार तेवढ्यात बाळ झोपलं. मग मेकअप केल्यानंतर 2-3 तास काय करायचं, तर मी असे माझे फोटोज वगैरे काढले, व्हिडिओज केले आणि एडिटिंग करत बसली. बाळ उठल्यानंतर आम्ही त्याला टोपी घालून निघालो होतो. आज आम्ही जाणार होतो बाईकवरती. बाईकवर ही बाळाची दुसरी राईड असेल. त्याला शक्यतो आम्ही असं बाईकवरती नाही नेलेलं. त्यानंतर आम्ही इथे एका शोरूमच्या बाहेर गेलो होतो. ते शोरूम हाफ डेनं बंद होतं. मग नंतर आम्ही पोहोचलो झेडपी ग्राउंड सातारावरती, जिथे नक्षत्र महोत्सव लागलं होतं. सगळ्यात पहिल्यांदा मी हे 2019ला पाहिलं होतं, कारण की वाईमध्ये हे नसतं आणि सातारमध्ये म्हणजे सासरी आल्यानंतर विरमाडेनंतर आम्ही इथे एकदा आलो होतो असंच दोघं. तेव्हा नक्षत्र महोत्सव लागलं होतं, तेव्हा मला नितीशने दाखवलं. सातारमधले शॉप असतात, पण बऱ्याच वेळेला असं होतं ना, आपल्याला एखादल्या गल्ली बोळातलं की आपल्या सातारामध्ये हे शॉप आहे का हे माहीत नसतं. अशा वेळेला ना ह्या महोत्सवांचा खरंच खूप फायदा होता. एक्झिबिशन खरंच हे ना पहावेत, ॲड्रेस वगैरे घ्यावेत, फोटो वगैरे काढून ठेवावेत. जेव्हा आपल्याला कधी काय पाहिजे असेल ना, तेव्हा तो ॲड्रेस त्या ठिकाणी आपण त्या शॉपमध्ये जाऊ शकतो. तर इथे ना बरेच मसाले होते, साबण होते, घरगुती सोप वगैरे असे होते, बिस्किटं होते. इवन ह्या वेळेला चीज केक वगैरेचे सुद्धा स्टॉल लागले होते. आणि हे पाहिल्यानंतर मलासुद्धा इच्छा होते की कधी मी स्टॉल लावू का. पण 100% ह्यातनं प्रॉफिट किती मिळत असेल याचा अंदाज येतोच. कपड्यांचं वगैरे छान होते. साऊथच्या साडींचा सुद्धा होता, ज्या 500ला 2 होत्या कॉटनच्या. पण धुतल्यानंतर त्यांचं कापड कसं होतं आहे ह्या भीतीमुळे मी घेतल्या नाहीत. नाहीतर खरंच त्या साड्यासुद्धा तिथे खूप छान होत्या. लोखंडी तवे, पॅन, लहान मुलांच्या ज्या शाळेसाठी लागणारे स्टेशनरी वगैरे असं सगळं काही तिथं होतं. वेगवेगळ्या प्रकारचे ओढण्यांचे वगैरे आलेले होते. लाकडी पोळपाट तुम्ही पाहिला असाल असे होते. हँडमेड ज्वेलरी होती. तर इथे आम्ही फक्त घेतली होती कात्री, कारण की बोरनान दिवशी आमची कात्री हरवली होती. डेकोरेटिव्ह पीस होते आणि लहान मुलांचे जॅकेट वगैरे असं सगळं काही खूप सुंदर होतं. विविध प्रकारची लोणची ना ह्या प्रत्येक इथल्या एक्झिबिशनमध्ये पाहायला मिळत असतात आणि 1-2 वेळा आम्ही इथली घेतलेली. त्यानंतर आम्ही आलो खाऊ गल्लीमध्ये आणि इथं आम्ही खाल्ली शेवपुरी. 40 रुपयाला एक प्लेट होती, पण 40 रुपयाच्या मानानं आणि आमच्या लोकलच्या इथल्याप्रमाणे काहीच त्याची टेस्ट वगैरे नव्हती. त्यानंतर आम्ही गेलो चंदू काकांच्या इथे मला एक भेटली कंपनीतली मैत्रीण. तिच्याकडे बराच वेळ बाळ खेळल्यानंतर मग मी तिथे आरशामध्ये त्या बाळाला खेळवत बसले होते. नितीशचं काही काम चालू होतं आणि त्यांना जोडवींबद्दल विचारलं तर ते म्हणले अधिक महिन्यामध्ये व्हरायटी खूप येतात, तेव्हा तुम्ही या. त्यानंतर आम्ही बाळाला घेऊन बाजारात गेलो आणि बाजारमध्ये हा पहिल्यांदाच आलेला होता. जास्त भाजी का गर्दी काय पाहून रडत होता काय माहीत. येताना पुन्हा आम्ही एका यामाहाच्या शोरूममध्ये गेलो होतो आणि तिथून पुन्हा आलो घरी. तर असा होता आजचा छोटासा मिनी ब्लॉग. आय होप तुम्हाला आवडला असेल. भेटूयात पुन्हा. बाय.